नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? बरे आहात ना? चला तर आपण बनवूयात गरमागरम रव्याचा शिरा. तर सगळ्यात आधी मी रवा प्लेन कढईमध्ये भाजून घेतलेला आहे. थोडंसं हलका कलर चेंज झाला की मी त्याच्यामध्ये माझ्या अंदाजे तूप ॲड केलेलं आहे. तूप ॲड करून मी अजून भाजून घेतला आहे रवा त्याच्यामध्ये, कारण मला थोडासा लालसर ब्राऊन रव्याचा शिरा झालेला मस्त आवडतो खाण्यासाठी. त्याच्यामुळे मी ते बनवलेलं आहे. आता रवा पण छान मस्त भाजून झाल्यानंतर मी त्याच्यात दूध ॲड केले. दूध ॲड केल्यानंतर मी साखर ॲड केली आणि विलायची पावडर ॲड केली. थोडे ड्रायफ्रूट्स ॲड केले. ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदामच घेतले होते, दुसरं काही घेतलं नव्हतं. मग हे ॲड करून छान मिक्स करून घेतले. मिक्स करून घेतल्यानंतर आणि ड्रायफ्रूट पण मी काय भाजून नाही घेतलेत किंवा फ्राय करून नाही घेतलेत, मी कच्चेच टाकते, कारण ते त्याच्यामध्ये शिजतात ना, ते मस्त लागतात. हां, तर त्याच्यामुळे हे सगळं मिक्स करून घेतलं मी. मिक्स करून झाल्यानंतर अजून कलर चेंज होईपर्यंत मी त्याला शिजण्यासाठी ठेवलं आहे. भाजून घेतला, नंतर शिजण्यासाठी ठेवलं आहे. पहिला व्हिडिओ थोडंसं मागे पुढे होऊ शकतं, सो इग्नोर करा, ठीक आहे माझं बोलणं. हां, तर आता भाजून झाल्यानंतर मी थोडंसं 5-1 मिनटं झाकून ठेवणार आहे. त्याला वाफून घेऊ एक 5-10 मिनटं. मी कमीत कमी 7-8 मिनटानंतर ओपन केलं होतं. तर थोडासा ना रवा म्हणजे शिरा ना खाली लागला ना थोडासा ब्राऊन, तर मला तसं खायला आवडतो, म्हणून मी तसं ब्राऊन ठेवला होता थोडंसं लागण्यासाठी खाली. त्याच्यानंतर मी मिक्स करून घेतलं आहे. तर हा आपला शिरा असा प्रॉबेबली रेडी झालेला आहे. मग मी वाटीमध्ये सर्व केलं. वाटीमधून सर्व करून टेस्ट करण्यासाठी घेऊन गेले. टेस्ट करताना बघा आता रिॲक्शन काय होईल ते. पहिला व्हिडिओ आहे गाईज, प्लीज थोडंसं चुकांना माफी असावी. एडिट पण नाही नीट करता येते मला. शिकते अजून. हां, तर दिला आहे मी ते टेस्ट करण्यासाठी. आता खाऊन टेस्ट करून सांगते कसं झालं आहे. हे माझं डॉग आहे, मध्ये मध्ये येत राहते. डेझी नाव आहे तिचे. हां, छान झालं आहे म्हणते, छान झालं.